उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी मँगो आईस्क्रीम तयार करून खायची मजाच काहीतरी वेगळी असते. नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मँगो आईस्क्रीम कशी तयार करायची ते पाहणार आहोत. पहा, छान स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. मँगो आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे 2 आंबे घेतलेत मी. तुम्ही कोणताही आंब्याचा वापर करू शकता. आंब्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे. इथे मी अशा प्रकारे क्यूबमध्ये आंबा कापून घेतलाय. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेल्या आंब्याच्या फोडी, 4 चमचे साखर, त्याचबरोबर इथे मी केसर घातलेलं दूध घेतलेलं आहे. 2 तास केसर दुधामध्ये भिजवून ठेवलेली आणि ते दुधाचा मी इथे वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे 4 चमचे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी एक बाउल घेतलाय. बाउलमध्ये आपल्याला व्हिप क्रीम घालायची आहे आणि बीटरच्या साहाय्याने स्मूथ पीक येईपर्यंत आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे. क्रीम फेटल्याने ती आकाराने दुप्पट झाली आहे. आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं ते क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि बीटरच्या साहाय्याने मिश्रण व क्रीम आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं बीटर पुन्हा आपल्याला मिश्रणामध्ये फिरवून घ्यायचं आहे. मस्त स्मूथ असं टेक्स्चर आलंय, पाहू शकता तुम्ही. आईस्क्रीम सेट करण्यासाठी इथे मी एक काचेचा कंटेनर घेतलाय. तुमच्या घरामध्ये जे काही अवेलेबल असेल, काचेचं किंवा प्लास्टिकचं एअरटाईट कंटेनर आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मिश्रण काढून मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. जे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं ना आंबा, दुधाचं आणि मिल्क पावडरचं मिश्रण, ते थोडंसं राहिलेलं ते वरून पसरवून घेते आणि झाकण लावून आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये एक 7 ते 8 तास फ्रीज करून घ्यायचं आहे. सात ते 8 तास झाले की आपल्याला डब्बा फ्रीझरमध्ये काढून 2 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे आणि स्कूपच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला आईस्क्रीम काढून घ्यायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्मूथ आणि क्रीमी अशी आपली ही मँगो आईस्क्रीम तयार होते. दिसते ना भारी?